नमस्कार, मी राजेश औलकर. लोकशाही निर्मित लोकलच्या विशेष संवादमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आज आपण संवाद साधणार आहोत नामदार गुलाबराव पाटील यांच्या समवेत. उद्या वाढदिवस आहेत. वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला आपण नामदार गुलाबरावांशी या ठिकाणी संवाद साधतोय. त्यांच्याकडे जाणून घेणार आहोत मागच्या या संपूर्ण कालखंडामध्ये त्यांनी त्यांच्या हातून झालेली जी विकासाची जी कामं आहेत, पालकमंत्री पद म्हणून त्यांनी उपभोगलं, या सगळ्या विषयाशी आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. मी सारा दर्शकांच्या वतीने गुलाबरावांचं आपल्या लोकलच्या स्टुडिओमध्ये मनापासून स्वागत करतो. भाऊ नमस्कार आणि आपलं स्वागत आहे. नमस्कार भाऊ, पालकमंत्री म्हणून तुम्ही जळगाव जिल्ह्याचं पालकमंत्री आहोत. सगळ्यात जास्त म्हणजे 5 वर्षाचा कार्यकाळ आपल्या जळगाव जिल्ह्याचा होता. त्यापूर्वी आपण बुलढाण्याला 1.25 वर्ष, परभणीला 3 वर्ष अशी पालकमंत्री पद आपलं आहे. आपण सुरुवातीला पालकमंत्री या पदाविषयी बोलूया की आपण आता समाधानी आहात का? सगळ्यात जास्त कार्यकाळ आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये गेलेले आहेत. इतर जिल्ह्यांची तुलना करत असताना आणि या जळगाव जिल्ह्यातलं आपलं पालकमंत्री पदाचं कार्य बघत असताना तुम्ही या क्षेत्राकडे, या पदाकडे कसं पद्धतीने बघतात? ॲक्च्युअल पालकमंत्र्याचं काम सुद्धा कसं असतं हे सुद्धा आमच्या सगळ्या दर्शकांना आपण सांगा की आपलं काम आपण आपल्या या 5 वर्षामध्ये कशा पद्धतीने आपण आणि समाधानी आहात का? मला ज्यावेळेस युतीचं सरकार आलं आणि त्याच्यानंतर 3 वर्ष परभणीचं पालकमंत्रीपद मिळालं. पण परभणी जिल्हा हा लोकसंख्येच्या मानाने जळगाव जिल्ह्यापेक्षा फार छोटा जिल्हा आहे आणि त्याचबरोबर जळगाव जिल्ह्याला जवळपास 5 वर्ष आणि बुलढाण्याचं सुद्धा 1.25 वर्ष पालकमंत्रीपद मिळालं. पण आपल्याला कल्पना असेल की महाराष्ट्रामधल्या सगळ्यात जास्त जळगाव जिल्ह्याच्या अडचणी जर कुठल्या होत्या तर रस्त्याच्या अडचणी या जळगाव शहरामध्ये होत्या. आणि मी आउटवे जाऊन म्हणजे आजपर्यंत पालकमंत्र्यांचा इतिहास जर आपण चेक केला तर कोणत्याच पालकमंत्र्यांनी कॉर्पोरेशनला 5 कोटीच्या वरती कधीच पैसे दिले नाही. पण मी 100 कोटी रुपये या रस्त्यांना दिले आउटवे जाऊन. म्हणजे मला बरेच लोकप्रतिनिधी बाहेरचे म्हणले किंवा इवन नाताबू म्हटले की नगरविकास खात्याच्या माध्यमातून यांना बरेच पैसे मिळतात, आपण हे पैसे ग्रामीणला वापरायला पाहिजे. पण त्यावेळेस सगळीकडे जी परिस्थिती होती जळगाव शहराची, रस्त्यांची, आणि जळगाव शहर हे आपलं ध्वनीचं शहर आहे. त्याची प्रतिध्वनी ही खेड्यात जाते, त्याची प्रतिध्वनी इतर तालुक्यात जाते. शहरच जर आपलं वाटोळं झालेलं असेल तर आपण काहीतरी केलं पाहिजे म्हणून आपण जळगाव शहराला त्या काळामध्ये 100 कोटी रुपये रस्त्यांना दिले. आणि आज आपण जर जळगाव शहराच्या रस्त्यांच्या बाबतीत काही ना काही प्रमाणामध्ये खारीचा वाटा का असेना DPTC म्हणून आपण देण्याचा प्रयत्न केला. आपण आज सिव्हिल हॉस्पिटल जाऊन बघून या. पहिलेचं सिव्हिल हॉस्पिटल आणि आताचं सिव्हिल हॉस्पिटल, सगळ्या प्रकारची कामं आपण सिव्हिल हॉस्पिटलमध्ये, इव्हन ज्या बालकांना दूध मिळत नाही, आईचं दूध ज्यावेळेस कमी होतं त्याला दूध मिळत नाही, अशा बऱ्याच लहान बच्चू असतात. मिल्क बँक देणारा पहिला जिल्हा आपला आहे. त्याचबरोबर आपण इतर डोळ्यांचं सेक्शन असेल, लहान बच्चू ज्यावेळेस जन्माला येतात ते 6 महिन्याचे बाळ असले तर त्यांना आपण खेड्याच्या भाषेत म्हटलं तर काचेच्या पेटीत ठेवावं लागते. बाहेर हॉस्पिटलमध्ये गेलो तर आपण 5-6 हजार रुपये रोज पर माणसाला पर दिवशी द्यावा लागतो. पण आपण त्याची एक विंग तयार केली. आज 100 बच्चू आपण तिथे ठेवलेले आहेत. त्याचबरोबर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये महिलांकरता एक वेगळं सेक्शन केलेलं आहे. MRI असेल, CT स्कॅन असेल, इतर ज्या गोष्टी आहे आईच्या बाबतीमध्ये असेल, सगळ्या गोष्टी करण्याचा या ठिकाणी आपण प्रयत्न केलेला आहे. आता एक नवीन मशीन आपण आणलेलं आहे, जवळपास 13 ते 14 कोटी रुपये किंमत असेल, की स्टोनचं डायरेक्ट ऑपरेशन आपण लेझरद्वारे बसून करू शकतो. पूर्ण नाशिक डिव्हिजनमध्ये पहिलं मशीन आपण सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणलेलं आहे. हे करत असताना ग्रामीणमध्ये 30-54 रस्ते आहे, 50-54 रस्ते आहे, जे खेड्यातल्या शेतात जाणारे रस्ते आहेत त्या रस्त्यांना आपण DPTCमधून प्राधान्य दिलं. आणि सगळ्यात जास्त म्हणजे शेतकऱ्यांना भेडसावणारा प्रश्न म्हणजे ट्रान्सफॉर्मर. जेव्हा एखाद्या शेतकऱ्याच्या शेतातलं ट्रान्सफॉर्मर जळतं तेव्हा ट्रान्सफॉर्मर घेणं किती जिकरीचं असतं हे शेतकऱ्यांना माहिती आहे. यावर्षी तर आपण जवळपास 40 कोटी रुपये DPTCमधून या वर्षी आपण सुचवलेले आहे की जे फक्त MSCBला आपण देतो आहे. त्याच्यामध्ये मग 32 kVचं सबस्टेशन असेल, 5 MVचा ट्रान्सफॉर्मर असेल, 100चा ट्रान्सफॉर्मर असेल, 65चा ट्रान्सफॉर्मर असेल, तारं असतील, पोल असतील, या सगळ्या गोष्टींवर आपण त्याच्यामधनं पैसे देण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे मग शेतीचे रस्ते आहेत, शेती रस्त्याबरोबर ट्रान्सफॉर्मर आहे, त्याचबरोबर तुमचं शहरी भागातले रस्ते आहेत, सिव्हिल हॉस्पिटल आहे,
सगळ्यात जास्त ॲम्ब्युलन्स आपण जळगाव जिल्ह्यामध्ये DPDCमधून दिल्या. अशी एकही PSC नाही की ज्याला चांगली ॲम्ब्युलन्स नाही. आत्ता आपण मागच्या महिन्याभरापूर्वी 15 ॲम्ब्युलन्स आणखी त्या ठिकाणी दिल्या. पोलीस डिपार्टमेंटला 70 चारचाकी गाड्या आणि 150 मोटरसायकली आपण दिल्या. म्हणजे पोलिसाची गाडी म्हणा आणि धक्का मारा हा जो प्रकार होता तो जळगाव जिल्ह्यातला आपण कमी करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. म्हणजे आपण पोलिसांनासुद्धा काय इव्हन पोलिसांच्या बिल्डिंग्स, रामानंद पोलीस स्टेशन आपलं भाड्याच्या घरात होतं. आज आपण त्याला 4 कोटी रुपये DPDCमधून दिले. पाळदी असेल, जामनेर असेल, इतर कोण फत्तेपूर असेल, जिथे जिथे DPDCमधून मागण्या आल्या तिथे तिथे आपण DPDCमधून पोलीस स्टेशनच्या बिल्डिंग्स करता, पोलीस स्टेशनच्या वाहनांकरता पैसे देण्याचा या ठिकाणी प्रयत्न दिला. म्हणजे आरोग्य आहे, सुरक्षा आहे, रस्ते आहे, शेतरस्ते आहे, MSCB आहे, हे ज्या सगळ्या गोष्टी आहेत, या सगळ्या मूलभूत सुविधा ज्या शहरामध्ये लागतात, गावामध्ये लागतात, खेड्यामध्ये लागतात, बारक्या त्या शाळा खोल्या आहे, अंगणवाड्याच्या खोल्या आहेत, ज्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या आपण सगळ्या DPDCमधून करण्याचा प्रयत्न केला. आणि मला तरी स्वतःला समाधान वाटतं की महाराष्ट्रामध्ये नंबर 1 पैसा खर्च करणारा DPDCमध्ये पालकमंत्री कोणी असेल तर तो गुलाबराव पाटील आहे. दरवर्षी 4 वर्षापासून आपण रेकॉर्ड चेक करा, 99.9, 99.8, 99.7 एवढे पैसे आपण या ठिकाणी खर्च केलेले आहेत. जिल्हाधिकारी कोणतेही असो, जिल्हाधिकाऱ्यांचंही मला चांगलं सहकार्य मिळालं, अधिकाऱ्यांचं सहकार्य मिळालं. इव्हन खालच्या जे एजन्सीज आहे, मग PWD आहे, जिल्हा परिषद आहे, MSCBची एजन्सी, सगळ्या ज्या एजन्सी आहेत त्यांच्यामार्फत जे वेळेवर प्रस्ताव यायचे असतात ते सुद्धा प्रस्ताव मला वेळेचे आले. म्हणजे टीमवर्क ज्याला म्हणावं लागेल. आपण म्हणतो की अधिकारी आणि लोकप्रतिनिधी ही रथाची 2 चाकं विकासाकडे नेतात. तर ती 2 चाकं बरोबर चालल्यामुळे आपण नाहीतर 30% 35% पैसे अखर्चित राहायचे. आपला एकही पैसा अखर्चित नाही. त्यामुळे मी स्वतः समाधानी आहे. अच्छा, तुम्ही समाधानी आहात कारण तुम्ही सर्व क्षेत्रात म्हणजे आरोग्य असेल, मुख्य रस्ते असतील किंवा MSCB या सगळ्यांवरती काम केलं आहे. पण त्याचबरोबर स्वच्छतेच्यासाठी आपलं काम, आपण त्या डिपार्टमेंटचे मंत्री आहात, काय स्थिती आहे? हे बघा, स्वच्छतेचा विषय जर पाहिला तर आपण नगरपालिका किंवा इतर गोष्टींकरता आपण पाहिलं असेल की स्वच्छतेकरता मागेल त्याला या ठिकाणी आपण शौचालय देण्याचा शासनाचा या ठिकाणी 12,000 रुपये देण्याचा केंद्र सरकारपासून आपला हा नियम आहे. नवीन घर बांधा किंवा ज्याला वाटतं की या ठिकाणी मला शौचालय पाहिजे, ते सामूहिक शौचालय पाहिजे असेल त्याला आहे. कचरा गाड्या प्रत्येक ग्रामपंचायतीला जिथे जिथे ग्रामपंचायतचे 15 युक्ताचे चांगले पैसे ते स्वतः घेत आहेत. पण त्याचबरोबर आपण पाहिलं असेल हागणदारी मुक्त करण्यामध्ये आपण जळगाव जिल्हा अग्रेसर राहिलेला आहे. आज जळगाव जिल्ह्यामध्ये आपण जर पाहिलं तर टंबरेल सिस्टीम जी आहे ती टंबरेल सिस्टीम मी म्हणणार नाही की 100% बंद झाली, पण 90% आपण त्याच्यामध्ये यशस्वी झालेलो आहे. याचं मूळ कारण की मागेल त्याला शौचालय. आपण असं कोणी सांगू शकत नाही की मी शौचालय मागितलं आणि मला शौचालय मिळालं नाही. हे शासनाने काम केलं आणि स्वच्छता मंत्री म्हणून सुद्धा सांगायला अभिमान वाटेल की पाणी पुरवठा योजनेमध्ये गावाने ज्या गावामध्ये पाण्याची योजना मागितली आपण त्या गावामध्ये पाण्याची योजना दिली. ठीक आहे, त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये कमी अधिक काम होण्यामध्ये होतं आहे, कारण की एकाच कामाच्या घेण्याकरता 10-10 लोकांची या एजन्सी येण्याच्या ऐवजी एक एजन्सी 10-10 काम करते. त्याच्यामुळे काही कामांमध्ये हळू स्थिती आहे, दिरंगाई होते. हे नम्रपणे मी मान्य करेल. पण मागेल त्या गावाला आपण पाण्याची योजना दिली. जिथे स्वच्छतेच्या बाबतीमध्ये आपल्याकडे मागणी आली, मग सामूहिक शौचालय असू दे. आज धरणगाव नगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये आपण 11 ठिकाणी अशी युनिट बांधले की एका युनिटची किंमत 80 लाख रुपये आहे. आपण त्या गावामध्ये जर चक्कर मारलात, म्हणजे मी फक्त माझा तालुका आहे म्हणून सांगत नाही, पण जिथे अशी सामूहिक खेड्यामध्येही मागणी केली असेल तिथेसुद्धा सामूहिक युनिट आपण देण्याचा प्रयत्न केला. गप्पा संडाशी देण्याचा प्रयत्न केला. महिला रात्रीच्या वेळेस जायला घाबरतात, तर गप्पा संडास दिली जेणेकरून त्यांच्या मनातली ती भीती निघावी. म्हणजे या सगळे छोटे छोटे प्रयोग
स्वच्छतेकरता आपण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर पाणी पुरवठ्याचं पण आपण सांगितलं, तरीही काही गावांमध्ये पाणी हे 2 दिवसाआड, 4 दिवसाआड, 8 दिवसाआड, नशराबादसारख्या ठिकाणी 8 दिवसाआड पाणी येत आहे. काय स्थिती त्याची? हे बघा, या वर्षाचं पर्जन्यमान आणि मागच्या वर्षाच्या 4 वर्षाच्या पर्जन्यमानामध्ये फार मोठा फरक आहे. बरोबर. आज आपण जर पाहिलं तर मी मागच्या 8 दिवसापूर्वी CM साहेबांबरोबर मराठवाड्यामध्ये गेलो होतो. मराठवाड्यामधलं पर्जन्यमान फक्त या वर्षाचं 70% आहे. जे पर्जन्यमानच कमी झालं आहे. धरणाची जी स्थिती पूर्वी होती ती स्थिती फार वाईट आहे. उन्हाचा जो तडाखा आहे त्याच्यामध्ये बाष्पीभवनाचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. त्याचबरोबर जनतेमध्ये पाण्याच्या बाबतीमध्ये जागृती पाहिजे त्या प्रमाणामध्ये आम्ही करण्याचा प्रयत्न करतो, पण होत नाही. असे बरेच गाव आहे. काही गावांमध्ये 2 दिवसाच्या आड पाणी नाही. हे नम्रपणे सांगेल, काही गावात 8 दिवसात पाणी नाही. आमच्या धरणगाव नगरपालिकेसारख्या गावात 7-8 दिवस पाणी नाही. माझ्या स्वतःच्या गावात 12 दिवसात पाणी नव्हतं. आता आम्ही 2 दिवसावर देतो आहे. पाण्याचं नियोजन जनतेने सुद्धा करणं अत्यावश्यक गरजेचं असतं असं मला नम्रपणे वाटतं. ज्या गावात तुम्ही नदीकाठी राहतात तिथे रोज पाणी आपण देऊ शकतात, पण पाणी जर वाचवायचं असेल तर आपण वेळ बघून पाणी वापरलं पाहिजे. आणि मला तरी असं वाटतं की शेवटी सगळं तयार करण्याचं मशीन निर्माण झालं आहे, पण पाणी तयार करण्याचं मशीन अजून काही निर्माण झालेलं नाही. आहे त्या पाण्यामध्ये नियोजन करणं हेच आपल्या हातामध्ये आहे. त्याच्यामुळे आम्ही टंचाई आराखडे करत असताना जळगाव जिल्ह्याचा असेल, महाराष्ट्राचा असेल, आम्ही टंचाई आराखड्यामध्ये सगळ्या CO, आमचे BDO, आमचे तहसीलदार, आमदार यांच्याकडनं टंचाई आराखडे मागितले. ते जानेवारी-फेब्रुवारीमध्ये आमचे टंचाई आराखडे तयार झाले. आणि आपण जळगाव स्थितीची पाहिली तर 40गाव तालुक्यामध्ये आणि अंबनेर तालुक्यामध्ये आपली टँकरची स्थिती जास्त आहे. हे कारण की 40गावमध्ये सगळ्यात कमी पर्जन्यमान आपल्या जिल्ह्यामध्ये झालेलं आहे. अंबनेरमध्ये पाणी कमी पडलं आहे, पण इतर तालुक्यांमध्ये पाहिलं तर 7, 8, 4, 5च्या वरती टँकर नाही. त्यामुळे कमी पर्जन्यमान ही एक गरज आहे. आणि जलजीवन मिशनचे जे कामं सुरू झाले ते आता पूर्णत्वास येत आहे. त्याची आपल्याला निश्चितपणाने परिणाम हा पुढच्या वर्षी जाणवेल, ज्यावेळेस योजना पूर्ण झालेल्या असतील. आता जवळपास 700-800 योजना आपल्या जिल्ह्यात होत आहे. त्याच्यापैकी फक्त 156 योजना पूर्ण झालेल्या आहेत. बाकीच्या योजना ह्या प्रगतीत आहे. काही 60% काम झालं आहे, काही 80% काम झालं आहे. त्यामुळे पुढच्या वर्षी तुम्हाला स्थिती बदललेली दिसेल. यालाच विचारून असं की जसं जळगाव जिल्ह्यातले जे कधीपासूनचे विषय आहेत, म्हणजे तो बोदवडचा उपसा सिंचनचा विषय असेल, निम्न तापी प्रकल्पाचा विषय असतील किंवा बंदी बंधार, हे सगळे जेवढे की प्रकल्प आहेत जळगाव जिल्ह्यातले की ज्याच्याविषयी सातत्याने बोललं जातं पण ते अद्यापही पूर्ण होत नाही आहेत, त्याची आता काय स्थिती आहे? त्याच्यासाठी तुमचा पाठपुरावा कसा राहणार आहे? नाही, आपण निम्न तापी प्रकल्प हा आपल्या जळगाव जिल्ह्याकरता मोठा वरदान आहे. 5-6 तालुक्यांचा प्रश्न त्याच्यावर सुटू शकतो अशी स्थिती आहे. आणि आपण पाहिलं असेल की मागच्या काळामध्ये 5,000 कोटीच्या आसपास त्याला प्रमा या ठिकाणी मिळालेली आहे. आणि मला तरी असं वाटतं की त्याच्याकरता अनिल भाईदास पाटील मंत्री महोदय आहे, गिरीश भाऊ आहे, मी आहे, किंवा आपल्या जिल्ह्यातले सगळे लोकप्रतिनिधी आहे, हे पक्ष न मानता सगळेजण त्या प्रकल्पाच्या मागे लागलेले आहेत. तो प्रकल्प जर झाला तर आपल्या अर्ध्या जिल्ह्याचा प्रश्न सुटणार आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा प्रयोग झाला. ज्यावेळेस चाऱ्यांचं काम चालू होतं त्यावेळेस आंदोलन करणारा मी होतो की आम्हाला ह्या चाऱ्यांचं नको आहे, आम्हाला बंदिस्त पाईपलाईन पाहिजे आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात सगळ्यात पहिला प्रयोग झाला की 10,000 एकरच्या वरती जमिनीवर आज बंदिस्त पाईपलाईन आपण पाणी देतो आहे. आणि त्याचा प्रयोग आता पूर्ण झालेला आहे. म्हणजे जवळपास आसोदा, बादली, कडगाव, शेडगाव, सुजदे, बोलाने, देऊलवाडे, कानसवाडे हे सगळे जे गावं आहेत, ह्या सगळ्या गावांमध्ये काही जामनेरची गावं आहेत, इथे आता आपण कॉक खोला आणि पाणी घ्या अशा पद्धतीचं काम पूर्ण केलेलं आहे. आणि आता त्याची लोकांना ती पाणीसुद्धा मिळणार आहे. म्हणजे महाराष्ट्रातला हा सगळ्यात मोठा प्रयोग आहे. शेळगाव बॅरेज आपलं पूर्णत्वास आलेलं आहे. राहिला पद्मालयाचा विषय आहे. पद्मालय जे धरण आहे ते पद्मालय धरणाचा पद्मालय 2 म्हणजे त्याचं गेटचं काम यावर्षी करावं असं आमचं सगळ्यांचं मानस आहे. पण आता आपण बघतोय की आचारसंहिता असल्यामुळे आम्हाला त्या बैठका सध्या घेता आल्या नाही. खरं म्हणायला गेलं तर बोदवड सिंचन या सगळ्यांचा जो विषय जर आपण केला तर एक सामूहिक या पद्धतीनं आपण या कामाला सुरुवात केलेली आहे. आणि बऱ्याच ठिकाणी आपण बघतोय भागपूर धरण आहे, हे आपल्याला मोठं वरदान ठरणार आहे. अंजनी आहे. अंजनीचं काम पूर्ण झालं, पण 2 गावांचा पुनर्वसनाचा प्रश्न आल्यामुळे
25 गावांचा तो धरणगावचा समावेश आहे. तिथं चाऱ्यांची कामं होत नाही आहे. या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर शेवटी निधी आपल्या जे वाट्याला येते आहे त्या निधीमध्ये आपण नियोजन करण्याचा या ठिकाणी बराच प्रयत्न केलेला आहे. मला खात्री आहे की शेळगाव जसं पूर्ण झालं तसं निम्म तापी प्रकल्पाचं 25 जून 25मध्ये पाणी थांबवण्याचा आमचा कयास आहे आणि आम्ही ते पहिल्या टप्प्याचं पाणी थांबवणं म्हणजे पूर्ण पाणी थांबवू असं नाही, पण पहिल्या टप्प्याची जी रेंज आहे त्याच्यामध्ये आम्ही पाणी थांबवणार आहोत. थोडं अजून लक्ष आपल्याला हातनूर धरणाकडे देणं अपेक्षित आहे असंही आहे. तिथे गाळ जो साचलेला आहे निश्चित 50% आसपास गाळ आहे. त्यामुळे आता शासनानेच एक धोरण ठरवलं आहे, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार. आता त्याच्यामध्ये सुद्धा यांचा समावेश झाला पाहिजे. पण शेवटी गाळ काढायचा असेल तर मग तिथे पाणी नसावं लागेल. आज सगळं धरणामध्ये पाणी आहे आणि त्याच्यामुळे आता शासन म्हणून आम्ही प्रयत्न करत आहोत की त्याच्यातला आपल्याला गाळ काढल्याशिवाय दुसरा काही पर्याय नाही. त्याच्यातलं पाणी साठा जो मृत पाणी साठाच आता फक्त शिल्लक आहे अशा पद्धतीने एवढ्या 15 दिवसात आपण बघूया किती आपल्याला करता येतं असा आमचा प्रयत्न सुरू आहे. अच्छा, हे सगळं आपण काम पाणी स्वच्छता सगळ्या डिपार्टमेंटची कामं करत असताना तुमच्या स्वप्नामधला एक विषय आहे की ते वारकरी भवन. याचं नुकतंच भूमिपूजनसुद्धा झालं आहे. काय स्थिती आहे, कधीपर्यंत पूर्ण होईल आणि त्या वारकरी भवनमधून आपण काय साध्य करू इच्छितात? वारकरी भवन हे बघा, प्रत्येक जाती धर्मामध्ये आपल्या संस्कृतीला टिकवण्याकरता आपण प्रयत्न करत असतो. वारकरी हा जो वर्ग आहे हा निस्वार्थी वर्ग आहे आणि त्यांनी आपली संस्कृती आज जोपासून ठेवलेली आहे आणि आपण बघतोय की वारकरी भवन व्हावं ही माझी स्वतःची इच्छा होती, कारण की मी नेहमी वारकऱ्यांमध्ये राहतो. आतासुद्धा माझ्याकडे वारकरी सप्ताह सुरू आहे. आज माझ्या वारकरी सप्ताहाचा 4था दिवस आहे. वारकरी सगळ्या क्लासला आपण मदत करतो, पण वारकरी ज्यावेळेस कीर्तन करायला जातो, रात्री ज्यावेळेस तो एखाद्या जळगावसारख्या शहरामध्ये येतो तर त्याला लॉजमध्ये राहणं हे परवडत नाही. एखादी दिंडी जाते, त्या दिंडीला जळगाव शहरामध्ये कुठं थांबायला चांगली जागा नाही. वारकऱ्यांची जी मुलं आहे ती जर जळगाव शहरात शिकायला म्हणली तर ती भाड्याने खोली घेऊ शकत नाही. तर माझा कन्सेप्ट हाच होता की तिथे वारकऱ्यांची मुलं राहावी, जे वारकरी आपली संस्कृती टिकून ठेवत आहेत, अल्प दरामध्ये त्यांची मुलं राहावीत. जाणारी येणारी जी दिंडी आहे ती तिथे थांबावी. त्याचबरोबर तिथे वारकऱ्यांच्या मुलांना किंवा इतर मुलांना वारकऱ्याचं शिक्षण देण्याकरता सुद्धा त्याचा उपयोग व्हावा. आणि मला सांगायला अभिमान वाटेल की उत्तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठं वारकरी भवन हे जळगावमध्ये होतं आहे. त्याची किंमत 7 कोटी रुपये आहे. अच्छा. आणि त्याचं काम पण सुरू झालं आहे. मुख्यमंत्री महोदयांच्या हाती त्याचं भूमिपूजन झालं आहे आणि माझी इच्छा होती कामं बरेच होतील, पण चिरंतन असे काही कामं व्हावीत की आपण नसलो राजकारणामध्ये किंवा जीवनामध्ये आपल्याला जाणारच, आपण मृत्यूलोक हा सत्यलोक आहे. त्यामुळे आपलं नाव अमर राहावं की हो असा एक पालकमंत्री होता की जो वारकऱ्यांकरता काहीतरी करून गेला. म्हणून एक मनामध्ये ती इच्छा होती, ती आता पूर्णत्वास येणार आहे. आणि पुढच्या वर्षी मला तरी खात्री आहे की वारकरी भवन पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी वारकऱ्यांकरता एक चांगलं काम होणार आहे. अच्छा, ते वारकरी निवासस्थान देखील त्या ठिकाणी राहील. जवळपास वारकरी जे आहेत त्यांना अल्प दरामध्ये आपण तिथे राहण्याची व्यवस्था करू. तिथे कॅन्टीन असेल जेवायची, तिथे मुलांना राहण्याकरता, त्यांच्या मुलांना राहण्याकरता व्यवस्था असेल. एखादी दिंडी जात असेल तर तिथे एक मोठा हॉल आपण तयार करतो आहे सामूहिक. तिथे 10-20 शौचालय, 10-20 आंघोळीकरता बाथरूम, अशा पद्धतीची दिंडी कुठे जाते आहे त्यांना अल्प दरामध्ये ते रस्त्यामध्ये थांबता येईल, अशा पद्धतीची एक चांगली सोय आपण त्या ठिकाणी करू. हो, हे जसं तुमच्या एक ड्रीम, तुमच्या स्वप्नातलं तसं तुमच्या हातून या 5 वर्षात म्हणा, किंवा बुलढाणा असेल, परभणी असेल, किंवा सध्याचं तुमचं मंत्रिपद असेल, असं कोणतं काम आहे की तुमच्या ते कायमस्वरूपी लक्षात राहील? हे बघा, कामं तर अशी बरीच आहे की जी लक्षामध्ये राहण्यासारखी आहेत, पण ज्या कामांपासून जनतेचा फायदा होतो. मला तर देवाची कृपाच आहे की योगायोगाने पाणी पुरवठा खातं म्हणजे लोकांना असं वाटायचं की हे खातं नुसतं नावाचंच खातं आहे, पण मी योगायोगाने मंत्री होणे आणि केंद्र सरकारने हर घर जल हर घर नल तयार करणे, आज तुम्हाला सांगायला मला अभिमान वाटेल की माझ्या जीवनामधलं सगळ्यात मोठं लक्षात राहणारं काम कुठलं असेल तर ते माझं पाणी खातं आहे. 37,000 योजनांना मंजुरी मी या ठिकाणी दिली. 37,000, 43,000 गावांपैकी 37,000 गावांना पाण्याची योजना दिली. वाडे, ताडे, पाडे, नंदुरबार असेल, गडचिरोली असेल, अशा सारख्या गावांमध्ये जिथं सोलरने
पाणी देता येईल तिथे सोलर देण्यात आलं, जिथे सामूहिक योजना असेल. हिमायतनगरसारखी एक योजना आहे जिथे 1100 कोटी रुपयाची एक सामूहिक योजना 185 गावांची आपण या ठिकाणी दिली. मला तरी असं वाटतं की देशामध्ये पहिला हा पंतप्रधान असेल की ज्या माणसाने देशाकरता एक बजेट तयार केला, त्याच्यामध्ये 4 लाख कोटी रुपये देशाचे आणि 4 लाख कोटी राज्यांचे, असं 8 लाख कोटी रुपये एकट्या पाण्यावर या देशात खर्च होत आहे स्वातंत्र्यानंतर. आणि माझ्या जीवनात सगळ्यात मोठं लक्षात राहणारी जर काम कुठलं असेल तर जी ही टंकी उभी राहील ते ती गुलाबराव पाटलांच्या काळात मंजूर झालेलं काम होतं. ते फक्त जळगाव जिल्ह्यापुरतं एका गावापुरतं नाही आहे, ते पूर्ण महाराष्ट्रात लक्षात राहण्याचं काम आहे. त्याच्यामुळे मी खूप समाधानी. असं म्हणतात पाणी पाजणं हे पुण्याचं काम आहे, लोक पाणपोया लावतात. मला योगायोगाने माननीय मुख्यमंत्री माननीय पंतप्रधानांनी जी संधी दिली की ज्याच्यामुळे मी एक सेवक म्हणून पाण्याच्या योजनेचं काम करू शकलो आणि तो जीवनातला लक्षात राहणारा माझा कामाचा उपक्रम तुम्ही झाला. 3 मुख्यमंत्र्यांच्या मुख्यमंत्री मंडळामध्ये तुम्ही होतात, म्हणजे फडणवीसांबरोबर सुद्धा होतात, उद्धव साहेबांबरोबर सुद्धा होतात आणि शिंदे साहेबांसोबत सुद्धा. कोणता कार्यकाळ तुम्हाला चांगला भावतो? हे बघा, देवेंद्रजींच्या काळामध्ये मला 3 वर्ष मिळाले, पण त्या काळामध्ये मी राज्यमंत्री होतो आणि राज्यमंत्र्याला नाही म्हणलं तरी अधिकार हे मर्यादित असतात. शेवटी कॅबिनेटच्या अधिकाराबरोबर आपले अधिकार नसतात. पण त्यावेळेस खातं जे मिळालं ते सहकार खातं मिळालं आणि सहकार खात्यामध्ये आपण काही बजेट नसतो, बिना बजेटचं खातं असतं ते, की तुम्ही एखाद्या गावात गेले आणि चलो आज सहकार भवन देऊन टाकेल असं काही देऊ शकत नाही. बिना बजेटचं खातं असतं आणि बँकिंगशी त्याचा जास्त प्रमाणामध्ये संबंध येतो, पतसंस्थेशी येतो आणि राज्यमंत्र्याला मर्यादित अधिकार असल्यामुळे आपण त्या काळामध्ये जेवढं सहकारामध्ये पतसंस्थांकरता करता आलं, जेव्हा मल्टीनॅशनल बँकेच्या माध्यमातून ज्या सूचना करता आल्या त्या करण्याचा प्रयत्न केला. पण त्यावेळेसचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींच्या काळामध्ये मतदारसंघामध्ये पाहिजे तेवढी कामं मला आणता आली आणि मला तरी असं वाटतं की ज्याला एक पाठी माणूस आपण म्हणतो अशा पद्धतीचं कार्यपद्धती हे देवेंद्रजींची आहे. एक वेळेस त्यांनी हातात कागद घेतला असं मला आठवत नाही. तुम्ही कोणताही प्रश्न सभागृहामध्ये विचारा, त्याचं उत्तर त्यांच्या मुखी असतं. मी एक वेळेस विनोदात त्यांना बोललो होतो की टेबलावर 1 कॉम्प्युटर असतो पण तुमच्या डोक्यात देवानं 5 कॉम्प्युटर दिले आहे. म्हणजे असा हुशार मुख्यमंत्र्यांच्या बरोबर मला काम करण्याची संधी मिळाली. दुसरे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांना मुख्यमंत्री झाले पण आयुष्यामध्ये ते कधी नगरसेवकही नव्हते, त्यामुळे कामांचा अनुभव नव्हता आणि योगायोगाने त्यावेळेस कोरोना आला. त्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये आम्ही पाहिजे त्या प्रमाणामध्ये कामं करू शकलो नाही, कारण की त्यावेळची जी महामारी होती, त्यावेळची जी इमर्जन्सी होती ती फक्त माणसांना वाचवा हीच होती. त्यामुळे डेव्हलपमेंट इतर गोष्टी याच्याकडे आपण कोणीच लक्ष दिलं नाही. इव्हन तुम्ही म्हणा, आपण लोकांच्या सेवेमध्येच होतो. पण ही जी 2.5 वर्षाची काळ एकनाथ शिंदे साहेबांची आहे, फोन लावा आणि आपल्या मुख्यमंत्र्याशी बोला आणि काम आणा. मला तरी असं वाटतं की सर्वसाधारण लोकांमध्ये राहणारा, मितभाषी, सर्वसाधारण राहणारा, कधीही उपलब्ध होणारा, रात्री 2-2 वाजेपर्यंत काम करणारा, फक्त 4 ते 5 तास झोपणारा मुख्यमंत्री माझ्या आयुष्यामध्ये बघायला मला मिळाला. तिघं मुख्यमंत्र्यांमध्ये मी तुलना करणार नाही, पण निश्चितपणाने एक डोक्याने हुशार, एक कोरोनाच्या मारामारीमध्ये काम करणारा आणि एक बोला, हात दाखवा आणि गाडी थांबवा, अशी तिघं मुख्यमंत्र्यांबरोबर मला काम करायची संधी मिळाली. आणि जे मला माझ्या मतदारसंघाकरता, जिल्ह्याकरता करता येईल ते करण्याचा मी त्या काळामध्ये प्रयत्न केला आणि आजही करतो आहे. हो, तुम्ही आता या सगळ्याच्यामध्ये कोरोनाचा उल्लेख केला, एक त्या काळाचा. कोरोनाच्या काळात आपल्या जिल्ह्यात ऑक्सिजन्सचे प्लांट उभा करण्यात आले, परंतु ते प्लांट आज पूर्णपणे धुळखात आहात, त्याच्यावरती कोणत्याही प्रकारची कारवाई नाही. मी आपल्याकडनं अशी अपेक्षा व्यक्त करतो की त्या प्लांटचं आता पुढे करायचं काय, असा एक चांगला संदेश आपल्या या सगळ्या आरोग्य विभागात काम करणाऱ्यांना आपल्याकडनं दिला. एकदम चांगली सूचना आहे ही. फक्त आपल्या जळगाव जिल्ह्यापुरती नाही, महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचे प्लांट उभे राहिलेले आणि खरेच आहे त्यांचं सर्व्हिसिंग होतं आहे की नाही या गोष्टी सगळ्या मेडिकलकडनं पाहिल्या पाहिजे. आणि ही सूचना फक्त मी जळगाव जिल्ह्याकरता नाही तर येणाऱ्या कॅबिनेटमध्ये, जेव्हाही कॅबिनेट आता होईल त्याच्यामध्ये हा मी प्रश्न मांडेल की असा काही एक प्लान तयार करा की ज्यापासनं ह्या ऑक्सिजनचे जे प्लांट उभे केलेले आहे त्याचा फायदा जनतेला करता येईल. ते खाजगी हॉस्पिटलला देता येतं का,
कोणाला भाड्या तत्वावर देता येतं का, त्याच्या कंटिन्यू सुरू ठेवता येतं का, तर निश्चितपणाने ऑक्सिजन निर्मिती सतत त्याच्यात व्हायला पाहिजे. व्हायला पाहिजे. तर ही जी सूचना आहे ही स्वागतार्ह आहे आणि ही फक्त जिल्ह्यापुरती नाही तर राज्यामध्ये आपण हिचा उपयोग केला पाहिजे असं मांडण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करेल आणि मी आपल्या आभारी आहे की तुम्ही एक चांगली सूचना या ठिकाणी मला दिलेली आहे. धन्यवाद भाऊ. एवढं सगळं करत असताना विकासाच्या दृष्टिकोनातून आपल्याला आता कोणता उद्देश साधायचा आहे, कुठपर्यंत पोहोचायचं आहे, काय काम आपल्या जिल्ह्यामध्ये करायचं आहे, काय तुमचं व्हिजन आहे? हे बघा, जळगाव जिल्ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे राहिलेले प्रकल्प जे आहे पाण्याचे, जे शेती करता पाहिजे ते पूर्ण करणे हा सगळ्यात मोठा विषय आहे. केळीच्या बाबतीमध्ये नेहमी जी ओरड असते की कधी भाव मिळत नाही, कधी भाव मिळतो, कधी केळी हवामानामध्ये आपल्यापासून लयात जाते, कधी जास्त पाऊस पडतो, कधी कमी पाऊस पडतो. तर केळी महामंडळाची जी स्थापना झालेली आहे त्याच्यावर 100 कोटी रुपयाची तरतूद करण्याचं शासनाने घोषित केलं आहे. कारण की 5,000 कोटी रुपयाचा उलाढाल करणारा तो व्यवसाय आहे, फार मोठा व्यवसाय आहे. म्हणजे जळगाव जिल्ह्याची केळी, देशामध्ये जेवढी केळी पिकते त्याच्यापैकी 16% केळी एकट्या 5 जिल्ह्यामध्ये 5 तालुक्यामध्ये पिकते, तो म्हणजे जळगाव जिल्हा. तर आपल्याला इतर व्यवसाय आणता येतील, अमुक करता येईल ते भाषण करण्यापेक्षा त्या केळीवर कोणते कोणते प्रकल्प उभे करता येतील ही करण्याची माझी स्वतःची मानसिकता आहे आणि बऱ्याच वेळेस मी मांडण्याचा तो प्रयत्न केलेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आता नोकरी नाही तर छोकरी नाही अशा पद्धतीची चित्र शेतकऱ्यांच्या मुलांची आहे. शेतकरी जर बागायतदार झाला तर तो दुय्यम धंदा म्हणजे दूध करू शकतो. आपण नेहमी पश्चिम महाराष्ट्रात उदाहरण देतो, तिथं गाईचं उत्पादन आहे, गाई लोक पाळतात, पण मूळ त्यांची जमीन हिरवी आहे. गाईला चारा आणण्याची गरज नाही, तिथेच तो बांधावरून हिरवा चारा टाकतो आणि त्या गाईला वाचवतो आणि ती दूध उत्पादक होते. आज आपली स्थिती अशी की आपला अर्धा जिल्हा ड्राय आहे. त्यामुळे पाण्याचे सिंचनाचे प्रकल्प नवीन देऊ नका. मी एका विधानसभेच्या भाषणात बोललो होतो की मुख्यमंत्री साहेब म्हणलं तुम्ही आम्हाला नवीन प्रकल्प देतात, एकाला चड्डी घालून देता, एकाला बनियन घालून देता, एकाला हाफ पॅन्ट घालून देता, तर तो माणूस दिसेल कसा? द्यायचा असेल तर पूर्ण कपडे द्या. तसं प्रकल्प द्यायचा असेल तर 100% FD ज्याप्रमाणे आपण ठेवतो तशा कामांच्या पैशांची FD ठेवा, FD वर्क करा. 100 कोटीचा प्रकल्प आहे ना तर 100 कोटी वन स्ट्रोक देऊन टाका. जसं शेडगावला तर केंद्राचे पैसे आले आणि वन स्ट्रोक आल्यानंतर ते काम पूर्ण झालं, तसं तुम्ही नवीन प्रकल्प देत असाल 100 कोटीचा प्रकल्प आहे तर 100 कोटीच द्या. म्हणजे नंतर पुन्हा मागायची गरज नाही, प्रकल्प पूर्ण झाल्याशिवाय विषय नाही. तो 100 कोटीचा प्रकल्प, मग त्याला पुन्हा सुप्रमा, मग त्याला पुन्हा सुप्रमा, मग त्याला पुन्हा सुप्रमा. तो प्रकल्प पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण नवीन प्रकल्प देतो. याला पॅन्ट घालायची, त्याला शर्ट घालायचं, त्याला चड्डी घालायची. हा प्रकार करण्यापेक्षा जे राहिलेले प्रकल्प आहे, नवीन प्रकल्प आम्हाला देऊ नका. जे प्रकल्प अपूर्ण अवस्थेत आहे त्याला पूर्ण पैसे द्या, या मानसिकतेचा मी आहे. अच्छा. आणि ते पैसे दिल्याशिवाय तुम्ही हे फक्त आपलं अंजनी होऊ द्या, तुमचं पद्मालय होऊ द्या, तुमचं भागपूर आहे, तुमचं निम्मतापी प्रकल्प आहे, छोटा तो वरखेडे लोंढे झालेला आहे. या सगळ्या गोष्टी जर आपल्या झाल्या तर आपल्याला कोणाकडे हात पसरण्याची गरज पडणार नाही. बरोबर. हे सगळे जर प्रकल्प झाले बस, आणि त्याच्याकरताच पैसे आणावे. नवीन जिल्ह्याचा प्रकल्प देऊ सुजलाम नका. सुफलाम होऊ शकेल असं तुमचं म्हणणं. बिलकुल नवीन प्रकल्प देऊ नका आम्हाला याच्यावरच पैसे द्या. अच्छा. हो, हे राजकारण किंवा मंत्रीपद, त्यातून होणारी सगळी कामं, हे सगळं बघत असताना तुमच्याकडे आम्ही एक संवेदनशील सुद्धा गुलाबभाऊ बघितलेला आहे अनेक ठिकाणी. ते तुम्हाला आता कसं भावतं? हे एखादं मंत्रीपद एखाद्या याच्यावरती गेल्यानंतर सामाजिक बांधिलकी तुमच्याकडनं कशी जोपासली जाते? हे बघा, वडाचं झाड किती मोठं झालं तरी पारंबी जमिनीला असते, हे मानणारा मी माणूस आहे. वा. मी बिल्डिंगकडे बघून कधीच जगलो नाही, पाईपमध्ये राहणाऱ्या लोकांकडे बघून जगतो. बरोबर. मुंबईत असे कितीक लोक आहेत ते पाईपात जगतात. बरोबर. आणि मी मांगवाड्यात राहतो, मातंगवाड्यात राहतो. त्यामुळे मी झोपडीकडे बघून जगणारा माणूस आहे आणि हृदय माझं नेहमी हलते. निश्चितपणाने मी ती सेवा आजही अविरत सुरू ठेवलेली आहे. जरी मी मंत्री असलो तरी मी जमिनीवर आहे. या 8 वर्षात अशी एकही बातमी तुम्ही मला दाखवून द्या की गुलाबराव पाटलांची अरेरावी, कोणा माणसाला धमकी, पोलीस स्टेशनामध्ये अतिरेक, अधिकाऱ्यांना ब्लॅकमेलिंग, हे 8 वर्षे मी जोपासलं आहे. काही लोक मला म्हणले की मंत्री झाल्यावर तुमच्यात बदल झाला. हां, माझा प्रश्न पुढचा तोच आहे आता. पहिल्यासारखा डॅशिंग गुलाबराव पाटील राहिला नाही. राहिला नाही. अहो,
आमदार असणे, विरोधी पक्षाचा आमदार असणे आणि मंत्री असणे याच्यात फार मोठा फरक आहे. आपण सरकार आहे, शेवटी विरोधी पक्षाचा आमदार असणाऱ्यांना शिंगाडा मोर्चा काढणं हे माझं कर्तव्य आहे. पण सत्तेतला मंत्री असल्यानंतर शिंगाडे मोर्चा काढणाऱ्यांना समजून हात जोडून सांगणं हे पण माझं कर्तव्य आहे. ती भूमिका मी बजावतो, पण मी माझ्यातला माणूस मरू दिला नाही. अजूनही आमची रुग्णसेवा अविरत सुरू आहे. माझ्या मतदारसंघामध्ये आजही आमचे 4 ॲम्ब्युलन्स धावत आहेत. आम्ही छोटे छोटे उपक्रम 1.5 लाख वह्या दरवर्षी जून महिन्यामध्ये माझ्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये आमच्या पोचतात. दरवर्षी आज आम्ही दत्तक मुलं घेण्याचा जो उपक्रम आहे आमचा तो कायम सुरू आहे. छोटासा उपक्रम आम्ही आमच्या गावात सुरू केला, माझ्या गावापुरता का असेल ना, पण आमच्या गावामध्ये आम्ही रोज 100 लोकांना जेवण देतो, ज्यांना कोणी वागवत नाही, ज्यांना मुलं नाही, जे विधवा बाई आहे, यांना घरपोच आमचा डबा जातो. आजही तुम्ही कोणालाही विचारू शकता. म्हणजे आम्ही जनतेचे कोणीतरी लागतो आणि आमची दवाखान्याची सेवा सुरू आहे. छोटे मोठे कामं तर सांगायचे नाही. हा मेडिकल करता तर आमचं अर्ध्या रात्री आमचं काम सुरू आहे. शेवटी आपण कोणत्या पदावर गेले त्याच्यापेक्षा आपण कोण होतो हे माणसाने डोक्यात ठेवलं तर मीपणा माणसात येत नाही आणि तो येऊ नये. मला बऱ्याच लोकांकडनं ऐकावं लागतं पहिल्यासारखे भाऊ राहिले नाही. कार्यकर्तेच म्हणता भाऊ तुम्ही पहिल्यासारखे राहिले नाही. पण मला तरी असं वाटतं की मी ज्या पदावर आहे तर तिथे मला हे वागणं बरोबर आहे. भाऊ, जसं तुम्ही पदाला न्याय देत आहात, मंत्री पदाला न्याय देत आहात, हे सगळ्या तुमच्यातले बदल तुम्ही स्वतः करून घेतलेले आहेत. परिवाराची साथ किंवा परिवाराला तुमचा वेळ हा कसा पद्धतीने असतो? नाही, परिवाराला वेळ देणं हा विषय राहिलाच कुठे आहे. पण आपलं परिवार आपला जिल्हा आहे, आपला परिवार आपला महाराष्ट्र आहे आणि देवाने आपल्याला ही सेवा करण्याची संधी दिली. कदाचित आपलं नशीब असेल की आपल्या आईवडिलांची पुण्याई असेल, बाळासाहेब ठाकरेंचे आशीर्वाद असतील की त्यांच्यामुळे मी आज एक सर्वसाधारण व्यक्ती या पदावर जाऊ शकलो. माझ्या घरच्यांचाही मला कधीच रोष नाही. अजून एकही माणूस मला सांगू शकत नाही की गुलाबराव पाटलांची पत्नी गुलाबराव पाटलांच्या गाडीत मला दिसली 35 वर्षात. एक सिंगल पर्सन आणून द्या. मग त्यांचा राग, नाही, त्यांची साथ कशी आहे? मग जशी प्रत्येकाच्या सौभाग्यवतीची असते तशी. त्यांना माहिती आहे की हे सकाळी उठले की लोकांचं दरबार आहे, ते दरबार आटपलं की पुन्हा लोकांच्या घरी जाणं आहे. दुपारी आले जेवण करणे, 1-1.5 तास आराम करणे, पुन्हा दुपारी आपलं शेड्यूल करणे, रात्री येणे, अर्धा तास जो गप्पा होतील फॅमिलीमध्ये जेवण करणे, झोपणे, मुंबई जाणे. माझ्या 2 बॅगा भरून ठेवलेल्या असतात त्यांची. उचलली बॅग मुंबई जाणे, सांगायची गरज नाही. त्यांना ही 35 वर्षाची सवय पडून गेलेली आहे आता आणि त्यांना माहिती आहे की हे आपल्यापेक्षा जास्त लोकांचे आहे. आणि मी समाधानी आहे की माझ्या कुटुंबात काही कोणाचा माझ्यावर रोष नाही आणि ते मला समजून घेतात, नातेवाईक समजून घेतात. कधीकधी जवळच्या नातेवाईकाच्या घरी लग्नाला जात नाही मी, पण कार्यकर्त्याच्या घरी जाणं हे सगळ्यात महत्त्वाचं मी ठरवतो. त्याच्यामुळे कुटुंबाची साथ आहे, पत्नीची साथ आहे, मुलांची साथ आहे, मित्रांची साथ आहे, गावकऱ्यांची साथ आहे. त्याच्यामुळे मी हे कामं करू शकतो आहे. हे मात्र निश्चित आहे की आतापर्यंत एवढं निश्चित ऐकलं की हा पहिला मंत्री असा आहे की मरण धरण कधीच सुटलेलं नाही. लग्न असेल किंवा कोणाचा मृत्यूच्या शोकसंदेशासाठी पोहोचणं असेल, तुम्ही मात्र प्रत्येक ठिकाणी पोहोचले. हे बघा, संपर्क ही फार मोठी ताकद आहे राजकारणामध्ये. तुम्ही लाखो रुपयाची कामं करा, करोड रुपयाचे पुलं बांधा, ती गरजेचीच आहे, पण हृदयाचे पूल बांधणे गरजेचे आहे. तुम्ही एखाद्या दुःखाच्या ठिकाणी जर गेलात तर त्याला वाटतं की नाही आपल्याबरोबर कोणतरी आहे. एखाद्या पेशंटला पाहायला गेलात तर त्याचा अर्धा आजार बरा होऊन जातो. अरे मंत्री आपल्याला पाहायला आला, घाबरू नका, आपल्याला बरं होऊन जाऊ. मानसिक मनोबल जे आहे ते लोकप्रतिनिधी आपल्या गावकऱ्याला, आपल्या मतदाराला देऊ शकतो. लग्नात गेले त्याला आनंद वाटतो, नाही बाबा माझ्या लग्नात आले. शेवटी लोक मागता काय, सार्वजनिक कामं तर होणारच आहे, रस्त्यांची कामं होणारच आहे, पण पर्सनल जी अटॅचमेंट आहे तुमची ती याच्यातच आहे. आणि बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे की सगळ्यात श्रीमंत माणूस कोण? ज्याच्याकडे गाडी आहे, ज्याच्याकडे घोडी आहे, ज्याच्याकडे जमीन आहे, ज्याच्याकडे जुमला आहे तो नाही, ज्याच्याकडे जास्त जोडे चप्पल येतात. क्या बात आहे. बरं,
ती कमाई जो करेल तो श्रीमंत. ते ब्रीद आमच्या डोक्यात आजही फिट आहे. आम्ही लोकांच्या घरी जातो म्हणून लोक आमच्या घरी येतील. आम्ही लोकांच्या दारी जातो म्हणून आमच्या घरी येतील. साधं उदाहरण, माझ्या लहान मुलाचं लग्न झालं, 1,00,000 लोक लग्नाला होते. कशाची फलश्रुती आहे? आपण लोकांच्या घरी जातो. झोपडी असू दे, महाल असू दे, मध्यमवर्गीय असू दे, शेतकरी असू दे, व्यापारी असू दे, मजूर असू दे, नोकरदार असू दे, कोणी असू दे, संपर्कात आमची ताकद, हात कोणी पकडू नाही शकत. आम्ही रोज 35-35 लग्न करतो. रोज आम्ही 10-10, 15-15 ठिकाणी द्वारदर्शनाला जातो. याच्यामध्ये आम्हालाही स्वतःला आनंद मिळतो आणि समोरच्याला समाधान मिळतं की आमच्यामागे कोणतरी आहे. आणि मला तरी असं वाटतं प्रत्येक राजकारणी माणसाने हे पथ्य पाळलंच पाहिजे. भाऊ, तुम्ही सांगितलं संपर्कात तुमच्यासारखा हात कोणी पकडू शकणार नाही. आपली संपूर्ण संवाद हा राजकारण विरहित आपण हा संवाद केला. पण तरी देखील जाता जाता एवढं एक मात्र निश्चित की येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आपल्या विधानसभेची निवडणूक आहे. कसं बघतात त्याच्याकडे? हे बघा, निवडणुकीमध्ये नेहमी आपण तयारीमध्ये असतो. आम्ही आजही तयारीत आहोत, उद्याही तयारीत राहू. पण प्रत्येक निवडणुकांचा अँगल हा वेगळा वेगळा आहे. लोकसभेची वेगळी, विधानसभेची वेगळी, जिल्हा परिषदची वेगळी, पंचायत समिती वेगळी, नगरपालिका वेगळी, ग्रामपंचायत वेगळी. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पक्षाबरोबर व्यक्तीलाही महत्त्व आहे आणि व्यक्तीच्या कामालाही महत्त्व आहे, व्यक्तीच्या संपर्काला महत्त्व आहे. त्याच्यामुळे आम्ही तयारीत आहोत आणि समोर जोही येईल त्याच्याशी नेहमी आम्हाला लढावंच लागणार आहे. आणि मला खात्री आहे की जनता तशी विसराळू नाही आहे. जनता ही लक्षात ठेवते. कोण आपल्या कामात येतं, कोण आपले कामं करतं, कोण आपल्या संपर्कात राहतं, कोण आपल्या सुखदुःखात येतं. याच्या बलबुत्यावर येणारी विधानसभेची निवडणूक आमच्यासमोर कोणीही येऊ दे, जनतेच्या आशीर्वादाने आम्ही आमचा गड सर करणार आहोत. पक्ष कोणता असू शकेल? पक्ष आमचा शिंदे साहेबांचा पक्ष, तो आमचा शिवसेनाच पक्ष असणार. शिवसेनेचा पक्ष. त्या पक्षामार्फत आपण निवडणूक लढणार आणि त्याच्यामध्ये आपल्याला यश मिळेल असं तुम्हाला निश्चित का वाटतं? नाही, जर तुम्ही थर्मामीटर लावला, एक शिक्षक म्हणून एक विद्यार्थ्याला प्रश्न जसं विचारता तसा जर तुम्ही मला विचारला तर मी अभ्यास करतो आहे, मी पाठांतर करतो आहे, मी रोज शाळेत नियमित येतो आहे, मला जिथं आवाज काढायचा तिथं करतो आहे, मी जनतेच्या सुखदुःखात जातो आहे. सगळ्या गोष्टी जर मी करत असेल, हा मी ढबू विद्यार्थी आहे, मी दांड्या मारतो, मी कुठं जात नाही, मी अभ्यास करत नाही, मी लोकांच्या संपर्कात नाही, तर गोष्ट वेगळी आहे. पण मी लोकांच्या संपर्कात आहे, लोकांची कामं करतो आहे. सगळ्यात जास्त पैसा मी मतदारसंघामध्ये आणलेला आहे, जनसंपर्कामध्ये आहे, सुखदुःखामध्ये आहे, दवाखान्यांच्या कामामध्ये आहे, सार्वजनिक गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टींमध्ये आम्ही पुढे आहोत. सगळ्या जाती धर्मांशी आमचे चांगल्या पद्धतीचे संबंध आहेत. हे सगळं भांडवल असल्यानंतर जनता जनार्दनांचे आशीर्वाद आहे आणि आम्ही जमिनीवर आहोत. आम्ही पण मंत्री पाहिलेले आहेत, मंत्री पाहतो आहे, आम्ही जमिनीवर आहोत. असं कोणी सांगू शकत नाही माझ्या तालुक्यातला माणूस की गुलाबराव पाटील मंत्री झाला आणि बदलून गेला, आता तोच गुलाब आहे, अशी लोकांची भावना आहे. पोलीस गाडी फक्त मागे आहे एवढंच आहे, पण गुलाबराव पाटलांमध्ये बदल नाही. माझ्या तालुक्याच्या माणसाला येताना कधी चिठ्ठी, त्याला थांबावं लागत नाही, जिल्ह्यातल्या माणसाला कधी थांबावं लागत नाही. लोकांना एवढं केल्यानंतर मला नाही वाटत की लोक मला विसरतील. दरबार तुमचा नेहमी उभा असतो. बिलकुल. दरबारामध्ये येणारा माणूस हा हसत कसा जाईल याचा मी प्रयत्न करत असतो आणि त्याच्यातून लोकांना लाईव्ह दिसते की काय चाललं आहे. भाऊ, वाढदिवस उद्या आहे. या वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि या शुभेच्छा देत असताना तुम्ही आमच्या दर्शकांना काय संदेश देणार? नाही, लोकांना आणि आपल्या जनतेला हीच विनंती करणार आहे की आपण सार्वजनिक जीवनामध्ये आम्ही जगत असताना लोकांकडनं आमच्या ह्याच अपेक्षा असतात की आम्ही किती चुकतो त्याच्यावर आपण नेहमी कॉमेंट्स करत असतात. चांगलं काम केलं तर तुम्ही आशीर्वाद देत असतात. पण सध्याच्या काळामध्ये सध्या या ठिकाणी चौफेर जर नजर टाकली तर उन्हाळा कडक आहे, पाण्याची टंचाई आहे, जनतेमध्ये वेगळ्या वेगळ्या अडचणीचे विषय येत आहेत. तर वेळेवर आम्हाला जर सूचना दिल्या तर निश्चितपणाने आम्ही काही ना काही प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न करत असू. फक्त मार्गदर्शक म्हणून जनतेने आम्हाला कायम सूचना कराव्यात. चांगलं काम केलं तर आम्हाला आशीर्वाद द्यावेत. काही चुकत असलो तर आम्हाला सूचना
केल्या तर आम्ही त्याच्यामध्ये दुरुस्ती करू. आणि मला खात्री आहे की लोकशाही या चॅनलवरच मला बोलवलं असल्यामुळे लोकशाही टिकावी याच्याकरता जो प्रयत्न या चॅनलचा आहे, तर आम्हीही लोकशाही पद्धतीनंच काम करण्याचा प्रयत्न करू अशी खात्री जनतेला आम्ही या ठिकाणी देतो. आणि मायबाप जनतेला हीच खात्री देतो की आपल्याला जे आम्ही आश्वासनं देतो, वचनं देतो, त्याच्यापैकी 100% तर पूर्ण होणार नाही, पण काही ना काही प्रमाणामध्ये 50%, 60%, 70% काम करण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करू. आपले आशीर्वाद असेच आमच्या पाठीशी राहावे ही जनतेला आमची विनंती. धन्यवाद भाऊ, खूप खूप मनापासून तुम्हाला शुभेच्छा. आपल्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला आपण संवाद साधतोय. उद्या वाढदिवस आहे, वाढदिवसानिमित्त तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. एक विनयशील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी तुम्हाला अपेक्षा केल्या की तुम्ही ज्या काही सूचना असतील तर त्या भाऊंपर्यंत पोचवा, त्याचं निरासरण लगेचच होऊ शकतं, हेही भाऊंनी आपल्यासमोर सांगितलं. मी आपल्या साऱ्या दर्शकांच्या वतीने गुलाबभाऊंचं या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करेल. आणि मात्र आपण पाहत आहात लोक लाईव्ह, तुमच्या मनातलं. नमस्कार.